झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याची देखील दृश्य जी आहेत ती समोर येत आहेत आणि त्याच दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या तर त्यांना उलट्याचा त्रास देखील यावेळेला मनोज जरांगे पाटील यांना झालेला आहे। त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आता समोर येते। आज दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले होते। सकाळपासूनच मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ देखील एकदा येऊन गेलं, परंतु अभ्यासकांसोबत चर्चा केल्यानंतर या संपूर्ण मागण्यांचा ड्राफ्ट जो देण्यात आलेला होता त्या संदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू आणि सातारा गॅजेटियर लागू करण्यासंदर्भात GR जो आहे तो सरकारनं काढावा अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती। आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ सध्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे त्या ठिकाणी दाखल झाले। सध्या डॉक्टरांचं पथक जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या आंदोलनस्थळी सध्या दाखल झालेलं आहे। डॉक्टरांकडून जरांगेंवरती सध्या जरांगेंची तपासणी केली जाते। संपूर्ण वैद्यकीय चाचणी जी आहे ती त्यांची केली जाते। त्यांचं ब्लड प्रेशर असेल किंवा इतर जे पॅरामीटर्स आहेत ते तपासले जात आहेत। सध्या जरांगेंची तब्येत जी आहे ती बिघडल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना उलट्या देखील झालेल्या आहेत। सध्या डॉक्टरांकडून त्यांच्या संपूर्ण जे काही वैद्यकीय पॅरामीटर्स असतील, ऑक्सिजन लेवल असेल शरीरातली, ती देखील तपासली जाते। शिष्टमंडळ देखील तिथे दाखल झालंय। काही वेळापूर्वी मराठा अभ्यासक जे आहे ते सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा केली आणि ज्या काही मागण्या, जे काही SOP जे आहेत त्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात बनवण्यात आलेल्या होत्या त्यावर सखोल चर्चा जी आहे ती सरकारचं शिष्टमंडळ आणि मराठा अभ्यासकांमध्ये झाला आणि मराठा अभ्यासकांनी संपूर्ण जी माहिती आहे ती जरांगेंना दिली आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ देखील जरांगेंच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल झालेलं आहे। सध्या डॉक्टरांचं पथक जे आहे ते जरांगेंची तपासणी करतंय। संपूर्ण दृश्य आपण सध्या लाईव्ह पाहतो आहोत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालंय, परंतु जरांगेंची तपासणी जी आहे ती डॉक्टरांकडनं केली जाते। ज्यावेळेला डॉक्टरांकडनं ही संपूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यानंतर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते जरांगेंना भेटणार आहे आणि काय कशा संदर्भातल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जालनाच्या अंतरवाली सराटीमध्ये आज सकाळी 9:30 वाजल्यापासून रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यानंतर त्यांचं सरकारच्या शिष्टमंडळासोबत राधाकृष्ण विखे पाटलांसोबत बोलणं देखील झालं। राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची मागणी केली, परंतु जोपर्यंत मागण्या ज्या आहेत मराठा समाजाच्या त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी इथेच रखरखत्या उन्हामध्ये बसून राहीन, त्यामुळे सरकारला चटके बसतील असं देखील यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। सध्या प्रसाद लाड देखील या आता संपूर्ण सरकारचं शिष्टमंडळ यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि प्रसाद लाड देखील इथे चर्चेसाठी दाखल झालेले आहेत। सध्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती बिघडल्याची माहिती मिळते। त्यांना डिहायड्रेशन झालेलं असू शकतं, कारण की त्यांना उलट्या देखील झालेल्या आहेत। आज संपूर्ण दुपारच्या भर रखरखत्या उन्हामध्ये ते तिथे उपोषणाला बसलेले होते आणि त्यानंतर आता सध्या मनोज जरांगे उपोषण मागे घेणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल झालेलं आहे। सध्या ही थेट दृश्य आपण त्या संपूर्ण आंदोलन स्थळावरनं पाहतो आहोत। अगर सुरवसे देखील या संपूर्ण आंदोलन स्थळावरून सकाळपासून या संपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे। सागर, सध्या जरांगेंच्या तब्येतीची काय अपडेट आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ तिथे दाखल झालेले आहे, चर्चा सकारात्मक झाली आहे का? मनोज जरांगेंच्या आता चर्चा थोड्याच वेळेत सरकारच्या शिष्टमंडळासोबत होईल, काय अधिक माहिती? सचिन, आपण पाहिलं की खरं तर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती काही वेळापूर्वी थोडीशी खराब झाली आणि त्यामुळे डॉक्टरांचं पथक जे आहे ते त्यांच्या तपासणी